धाराशिवमध्ये अतिवृष्टीमुळे शेतीचं मोठं नुकसान झालेलं आहे। सरपंचांचा शेतकरी कुटुंबाला आता मदतीचा हात देण्यात येतोय। आत्महत्या करणाऱ्या शेतकरी कुटुंबाला आता मदत केली जाते। शेतीचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। सरपंचांकडून शेतकरी कुटुंबाला मदतीचा हात देण्यात येतोय। आत्महत्या करणाऱ्या शेतकरी कुटुंबाला मदत केली जाते। धाराशिवच्या कारी येथे शेतकऱ्याने आत्महत्या केली। सरपंचाने वाढदिवसाचा खर्च टाळून या ठिकाणी या शेतकऱ्याच्या कुटुंबियांना मदत केलेली आहे। माझा मुलगा कष्टाळू होता आणि शेतात फार कष्ट करत होता। त्यांनी एवढं पिकून 5 वर्षे करून त्याला काय 5 रुपयाची अशी माझी महागारी जाईल अशी अपेक्षा शेतात काही येत नव्हती। यावेळेस त्याने केले सगळ्या शेतात 3 महिने झाले पूस पडला, पाणी दिसायला त्याने महिना झाला जेवण करत नव्हता। ते डोक्याला हात लावून बसायचा, त्याच्या मागे कर्ज झालं। मी आता काय करू असं मनाला वाटत असेल त्याला, आम्हाला काय म्हणू शकत नव्हता। तेच त्याने विचार करून त्याने गळफास घेतला, आत्महत्या केली। व त्यांचं दुःख अति आहे। त्या दुःखाचं काय कोणीही जरी केलं तरी ते दुःख काय मिटणार नाही, पण त्याच्यात काय तर खारीचा वाटा आपला राहावा ह्या दृष्टिकोनातून येऊन आम्ही त्यांची थोडीफार मदत करायचा निर्णय घेतला। त्यांच्या वाढदिवसाच्या खर्चाला त्यांनी फाटा देऊन हा निर्णय घेऊन त्यांना थोडीफार मदत केली। आणि माझं एक आव्हान आहे, मदत तर ज्याला होईल त्यांनी द्या, परंतु किती कसलाही प्रसंग आला तरी कुणीच आत्महत्या करू नये, आत्महत्येसारखा निर्णय घेऊ नये। कारण देवानं आपल्याला जन्म दिलेला आहे, संघर्षातूनच पुढे तयारी प्रत्येक माणसाची राहावी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।